मित्र हो नमस्कार, जय श्रीराम। तशी तर माझी आज तब्येत फार खराब आहे, पण मी विचार केला की माझ्या सारखीच किंवा माझ्यापेक्षा जास्त तब्येत आपल्या अहिल्यानगरची खराब आहे। तर त्याच तब्येतीचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे। कल्याण रस्ता या बाह्य मार्गावर आलेलो आपण, नेवती पुलाच्या तिकडे। या ठिकाणी सीना नदीच्या पात्रावर नगरला आणि कल्याण रस्त्याला जोडणी करण्यासाठी एक पूल आहे। तो पूल सकाळी फार मोठ्या प्रमाणात वाहून गेला होता। आज जरा आपण पाहू शकतो की परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि त्या पुलावरचं पाणी ओसरलंय, पण नदीचा प्रवाह काही कमी झालेला नाही। मित्रांनो लक्षात घ्या, मित्रांनो ते शहर फार भाग्यशाळी असतं ज्या शहरामध्ये नदी असते, आणि आपल्या अहिल्यानगर सुद्धा तेवढंच भाग्यवान आहे, कारण का आपल्या अहिल्यानगरला सीना नदी नावाची नदी लाभलेली आहे। पण त्या नदीचं आजपर्यंत कुणीही सुशोभीकरण तर द्या सोडून, पण त्या नदीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलेलं नाही। मित्रांनो त्या नदीची काय अवस्था आहे, त्या नदीचं सौंदर्य कोणी पाळलेलं नाही, त्या नदीबाबत कोणी चांगले ठोस पावलं कोणी उचलत नाही। ती नदी एक नगरचं नालं म्हणून अख्ख्या नगरभर प्रसिद्ध आहे। ज्या नदीच्या काठावर ज्या वेळेस आपला सर्वसामान्य माणूस येतो आणि त्या नदीच्या काठावरून जाताना मन प्रसन्न व्हायला हवं, तर नगरचे लोक त्या नदीवरून नाक बंद करतात। ही परिस्थिती कुठल्या राजकीय नेत्यामुळे नसून नगरच्या जनतेमुळे आहे, कारण का नगरची जनता त्या नदीचं पावित्र्य राखायला पाहिजे म्हणून काही करतच नाही। नगरची जनता कायम झोपलेली आहे। आपण पाहू शकता, लोकांनी काळजी घ्यावी आणि लोकांनी हा पूल पार करू नये म्हणून सुरक्षा रक्षकांचं नियोजन चालू आहे। तरी पण आपण पुढे जाऊन त्या वाहत्या प्रवाहाची आपण एक दक्षता घेऊ आणि त्या वाहत्या प्रवाहामध्ये आपण पाहू काय परिस्थिती आहे काय नाही। सावकाश या मित्रांनो, अशी अनेक लोकांची गेल्या 2 ते 4 महिन्यांपासून गैरसोय होतीये। असे अनेक लोक आपल्याला दिसतात ज्यांची गैरसोय होतीये, पण यासाठी पूर्णपणे जबाबदार हेच लोक आहेत, कारण की हे लोक कधी ठोस पावलं उचलत नाही, कधी नगरच्या स्वार्थासाठी, नगरचा स्वार्थ म्हणतोय मी, अहिल्यानगरच्या स्वार्थासाठी अहिल्यानगरचं भवदव्य सुधरावं, अहिल्यानगर हे चांगलं राहावं, बाहेर इतर शहरांमध्ये गेल्यावरती अहिल्यानगर कसं सुशोभित होऊन दिसेल यासाठी याच लोकांनी कधी प्रयत्न केले नाहीत। कोणालाही दोष देऊन उपयोग नाही, यासाठी दोषी फक्त एकच नगरकर आहे। आपण नदीचं वाहतं प्रमाण पाहू शकता। हा सर्व पूल आहे तो खचलेला आहे। समस्त नगरकरांना विनंती आहे की कोणीही या पुलाचा एक आजच्या दिवस तरी वापर करू नये, कारण का फार परिस्थिती बदललेली आहे, बेकार आहे। पुढे आपण जेसीबीचं जे कार्य सुरू आहे ते सुद्धा पाहू शकता। मित्रांनो या सीना नदीचं जे पात्र आहे ते दिवसेंदिवस आरूढ होत चाललंय, म्हणजे इट्स बिकमिंग नॅरो। ते पास येतंय का, कारण का या नदी भोवती ज्या लोकांच्या जमिनी आहे किंबहुना नाहीये, ते लोक वारंवार या नदी पात्रात कुठेतरी अतिक्रमण करून कुठेतरी भर घालून त्यांचे भवन बांधतात आणि नदी वाहायला ते जागा सोडत नाही। म्हणून नदी काय करते, नदी प्रतिशोध घेण्यासाठी, बदला घेण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरात घुसते। जर नदीला वाहण्यासाठी आपण मोकळा मार्ग प्रशस्त केला किंवा नदीचा मार्ग अडवला नाही, तर नदी सुद्धा आपल्या रस्त्यात घुसणार नाही। बरोबर का काका? नदीचा रस्ता आपण अडवला नाही तर नदी आपला रस्ता कशाला अडवेल? निसर्गाचा नियम आहे, तुम्ही निसर्गाला अडवे या निसर्ग तुम्हाला आडवं करेल। पण यासाठी सुद्धा जबाबदार कोण आहे? कुठला राजनेता नाही तर नगरकर, कारण का सामान्य नगरकर या विरोधात कधी आवाज उचलत नाही, कारण सामान्य नगरकर नगरला स्वतःचं घर समजत नाही। बरोबर की नाही? स्वतःच्या घरावर आल्यावर आवाज उठवण्यापेक्षा नगरवर आल्यावर आवाज उठवा। जय श्रीराम।